तर बघा काय म्हणते, 1 चा क्यूब प्लस 2 चा क्यूब प्लस 3 चा क्यूब प्लस झाला हां, यांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? तर पहिले यांचे बेरीज काढून टाकून 1 चा क्यूब 2 चा क्यूब 3 चा क्यूब 4 चा क्यूब 5 चा क्यूब बेरीज करा, टोटल बेरीज किती येते? 225. पक्का ना? मग हा कोणाचा वर्गमूळ आहे? नाही, याचा वर्गमूळ काढा म्हणते आहे ना, बेरजेचे वर्गमूळ काढा. म्हणजेच 225 चा वर्गमूळ हा कोणाचा स्क्वेअर आहे? 15 चा स्क्वेअर आहे. 15 15 कटला म्हणजेच काय आला. देन दुसरा, एक ते 9 यामधील विषम संख्याच्या बेरजेच्या विषम संख्यांच्या बेरजेच्या वर्गातून समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग व 9 ही संख्या वजा केल्यास कोणत्या संख्येचा घन मिळतो? लक्ष द्या काय म्हणते, 1 ते 9 पहिले अंक कोणकोणते आहेत आपल्याजवळ? बरोबर. यामधील फक्त विषम संख्या कोणत्या आहेत? 3. यांच्या बेरजेच्या वर्गातून समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग. समसंख्या कुठे आहेत? 2, 4, 6, 8 है ना. समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग व 9 हा एवढा सगळा अद्रक लसण मायनस केला म्हणते समोर. तुम्ही समजला का? प्रश्न समजला का? वाचा एक वेळा. प्रश्नाची मांडणी बरोबर आली पाहिजे. 1 ते 9 म्हणजे यामधील संख्या, यामधील पहिले कोणत्या म्हणते? विषम संख्यांच्या बेरजेच्या, त्यांच्या वर्गाच्या बेरजेतून म्हणलं का? पहिले बेरीज करायची आणि त्याच्यानंतर त्याचा काय करायचं आहे? वर्ग. मायनस काय करायचा होता? समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग अधिक 9 ही संख्या वजा केल्यास कोणत्या संख्येचा घन मिळतो? चला करा बरं मग. मायनस यांची बेरीज किती? 25 चा हां, यांची बेरीज किती? 20 चा स्क्वेअर प्लस 9. 25 चा स्क्वेअर 625. अरे बरोबर. डोळस का करत होतीस तू? हा, झोपली होतीस? हो. सांग 20 चा स्क्वेअर किती आहे? 409 झाला असता. हा चला मायनस करा. 200 सोडा. अरे हो. हा कोणत्या संख्येचा घन आहे? घन. क्यूब कोणाचा आहे? 6. तर 6 चा क्यूब आहे म्हणून आन्सर. समजलं का काय होता प्रश्न? हा, तिसरा बघा. 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन. तर 1 ते 5 म्हणलं तर 1 + 2 + 3 + 4 + 5. इथं बघा फसवते कुठं? कधी म्हणते 1 व 5 यामधील नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन. यामधील म्हणलं तर 1 आणि 5 ला घ्यायची गरज नाही. पण तसा म्हटलं का? 1 ते 5 पर्यंत म्हटलं बरोबर. तर 1 ला बी घ्यायला लागेल आणि 5 ला बी घ्यायला लागेल. नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन म्हणजे क्यूब व या संख्यांच्या विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा
घन, या संख्यांच्या विरुद्ध संख्या -1, तर यांची बेरीज म्हणते ॲक्च्युली ह्या अशा आल्या असता -1 प्लस -2 प्लस -3 प्लस -4 प्लस, बरोबर, पण प्लस मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस मायनस झाला असता. हां, तर बेरीज करा. आणि त्यांच्या काय म्हणते, त्यांच्या पण काय म्हणते, अरे घन म्हणते, लक्ष द्या आता. आणि त्यांची काय म्हणते, यातील फरक म्हणजे मायनस. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या आता. -2चा जर तुम्ही स्क्वेअर कराल तर काय झाला असता, -2 इंटू -2 मायनस इंटू मायनस प्लस, बरोबर. पण -2चा क्यूब कराल तर -2 इंटू -2 इंटू मायनस, म्हणजे हा 4 झाला इंटू -2 म्हणजेच मायनस. तर क्यूबमध्ये मायनसवाल्या संख्येचा क्यूब मायनसमध्येच येते, पण मायनसवाल्या संख्येचा स्क्वेअर प्लस येते. समजली का गोष्ट? वाढून समोर. कोण रे, कोणी आवाज दिला का? कोण? पॉज कर बरं, पॉज. तर बघा, हां, क्यूब. तर काय शिकला इथं की बा मायनसवाल्या संख्येच्या स्क्वेअर काय होते, प्लस. अरे मायनसवाल्या संख्येच्या स्क्वेअर कराल तर काय येईल, पण मायनसवाल्या संख्येच्या क्यूब काय होते, ओके. तर जर मला या 4चा स्क्वेअर रूट काढायचा राहील तर काय काढीन, +2 पण निघू शकते, -2 पण निघू शकते. समजलं की नाही समजलं? मायनस बी राहू शकते आणि प्लस पण राहू शकते. चलो इकडे बघा, यांची बेरीज करा. 15चा क्यूब आहे आणि इकडे -15चा, अरे बरोबर. तर 15चा क्यूब किती येते, 3000, बरोबर काढल्या का? मायनस, -15चा क्यूब किती येईल, -3000, आणि मायनस मायनस आणि यांची बेरीज किती झाली, 6600 नाही 750, 50 ना, 50 ना, 6750. पहा बरं उत्तरात आहे का? आता उत्तरामध्ये पहिल्याच नंबरवर काय, कोण वाचला असता, प्लसवाल्या संख्या मायनसवाल्या संख्या 0 आहे ना, पण त्यांचा फरक म्हणते तर मायनस मायनस का होईल, झाला होता का हवाला? हुशारच आहे तुम्ही तर. 729 व 64 या संख्येच्या घनमुळांच्या वर्गमुळांची बेरीज. यांच्या पहिले काय काढायचं आहे, घनमूळ 729 आणि इकडे कोण आहे 64, यांच्या घनमूळ. तर यांच्या घनमूळ किती निघेल सांगा लवकर. घनमूळ हा 9चा क्यूब होता, हा, आणि यांच्या मग नंतर काय पाहिजे पुन्हा, वर्ग, तर 3, आणि त्यांच्या काय म्हणते, काढली. समजलं? हां, देन पाचवा नाही का बे, 4913 हा कोणत्या संख्येचा घनमूळ
आहे ऑप्शन -17 +17 -21 बरोबर असाच आहे. आता मला माहिती आहे का नाही, लक्ष द्या आता सगळेजण लक्ष द्या. ए मावशी लक्ष दे, लक्ष दे. लक्ष आहे का, लक्ष आहे का नसे. हां लास्ट डिजिट काय आहे तर 7 गुणिला 7 गुणिला 7 साधी साधी 49. 9वाला आखरीचा डिजिट अरे 49 ना. 9 गुणिला 3 9 त्रिक अबे 3 नाही 7 9 7 लास्टला 3 येत आहे. ओके म्हणजे हे दोन राहू शकते, राहू शकते. हां इकडे 1 गुणिला 1 गुणिला 1 आखरीला काय आला असता. अरे युनिट डिजिट रे, याच्या युनिट डिजिट किती आहे 3 3 3 3 त्रिक 9 त्रिक आखरीला काय आला असता. हा बी नाही जमे, हा बी नाही जमे, राहिले हे दोन. आताचा आपण पाहिला मायनस वाल्याच्या क्यूब बी का होते, प्लस वाल्याच्या क्यूब मायनस होते का. म्हणजे हा कोणता याला काय काढून पाहिलो म्हणून म्हणतो युनिट डिजिट कन्सेप्ट आपल्याला समजला. कळलं हां, कळलं का नाही कळलं हां. देन 6वा 36च्या पुढील 15व्या विषम संख्येच्या घन पुढीलपैकी कोणता. तर आता बघा 2 चॅप्टरचे कन्सेप्ट आले इथं. 36च्या पुढील 15वी कोणती आणि कोणती म्हणते विषम 15वी आणि हे कोणती वेळ स्वतः. तर मग 15चा का करावं लागेल 36 मध्ये 36 प्लस 15 गुणिले 2 बरोबर मायनस समोरची आहे तर -1 करावं लागते. शिकला होता आपण याच्या पहिलीच्या चॅप्टरमध्ये. तर काय येईल कोणती विषम संख्या कोणती येईल 15 दुने 30 -1 36 29 बरोबर 9 6 15 हातच्याला 3 3 6 65 आणि या 65च्या काय काढायचं आहे बेटा घन. 65च्या काय काढायचं आहे घन. घन घनात भोथे काढा मग 65 गुणिले 65 गुणिले 65. तर पहिले 65चा स्क्वेअर काढून घेतो. 65चा स्क्वेअर करायला असता 6च्या समोरची संख्या 6च्या समोरची संख्या 7 6 साइन 7 आणि हा 25 इंटू करा आता मल्टिप्लाय. कोण केला होता हां सांग किती आला बेटा 2 2 2 7 4 6 2 5 बरोबर आहे का उत्तरात पहा बरं. समजला का हा कसा काढला. तर मेन होता याच्यामध्ये हे संख्या काढणे. हे संख्या काढणं ज्याला जमल त्याला हा समोरचा क्यूब तर करता अरे घन करता येते ना. 7वा 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेच्या घनातून 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेचा घन वजा केल्यास मिळणारी संख्या अगा बाबा गा काढल्या खऱ्या नाही. 11 ते 20 पर्यंतच्या सर्वांची बेरीज किती आहे आपण शिकला होता डायरेक्ट. आणि 1 ते यांच्या काय म्हणते घन यांच्या काय म्हणते वजा म्हणते ना हां. आणि 1 ते 10 पर्यंतच्या याच्या बी काय म्हणते घन. यांची बेरीज किती होती 100. यांची बेरीज किती होती मला नाही भाऊ 155चा स्क्वेअर क्यूब.
हां चला, कोणाला येते 155चा क्यूब? एवढी आली होती? हो बघा, काढून घ्याल बेटा. हां, मायनस 1,00,000 75 येते. सांगा बी नाही तुम्ही. पहा एवढ्या लवकर गुणाकार केलं मी ना. येते का तुम्हाला एवढ्या लवकर क्यूब काढणं? अबे क्यूब तर काढावंच लागेल ना भाऊ, गुणाकार करूनच काढावं लागेल ना, काही टेक्निक टुकनिक थोडी आहे. अरे बरोबर, तर घरी करायला आपल्या गुणाकार, आम्हाला वेळ नसं. मायनस करता येते मला, अरे नाही करताय. 13तून 6 गेले, 11तून 6 गेले, 6तून तो कोणाला बी येते. आहे का पहा बरं. वा. 8वा, 216 व 512 या संख्यांच्या घनमुळांच्या लसावी व मसावीची जोडी पुढीलपैकी कोणती? लसावी मसावी चॅप्टर झालेला आहे की नाही झाला? पक्का. पण व्हिडिओ नाही टाकलो का मी ना, म्हणजे पाहिल्या हो ना, पण पाहिलं. हां, 216 व 512 या संख्यांच्या घनमुळांची. तर 216 कोणाचा घन होय आणि 512 कोणाचा घन होय? यांची लसावी मसावीची जोडी कोणती? एक खाऊन रे, लमच सरकते. हां, यांच्या मसावी किती झाला असता? मसावी झाला असता 2, कारण 2 भाग जाते. 8चा फाडा म्हणा आता लसावीसाठी. 8 दुणे 16, 8 24 असेल. मग 24ला 6 बी भाग जाते, 8 बी जाते. तर जोडी कुठे आहे? हां चला धरा, दिले पटाले. जोडी आहे तर पटाले धरा मग. हां 13 व 7 यांचा गुणाकार हा कोणत्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज आहे? तर 13 7 डायरेक्ट कसा आला रे. हा कोणत्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज आहे? 5चा घन नाही जम, पहिलेच वर्त गेला. 3चा घन आणि 4चा घन 7 आणि 4 11, 8ला 1 न 9. 3चा घन 4चा घन. तर उत्तर भेटला तुम्हाला. मग एवढे सोपे सोपे आहेत बे, तरी सोडवल्या नाही. कोण होत बे? ओमवटसवा. हाँ चलो, अभी पॉइंट वाले आ गए भाई. अभी देखो ऑलरेडी अपने को दिया है, क्या दिया है? 135 इंटू यांचा गुणाकार ऑलरेडी किती आहे म्हणते? 3375 बरोबर. आणि मग आपल्याला विचारलेलं आहे काय? क्यूब काढा म्हणते. त्यांचा काय काढा म्हणते? क्यूब काढा. कसा कसा काढून क्यूब, कच्चा कच्चा काढून क्यूब, कच्चा कच्चा काढून क्यूब. व्हॉट? कोणाचा क्यूब हुआ? 15चा क्यूब ना? हाँ पक्का. नसल तर आहे का? 15 9 135 आणि हा 5 5 5 त्रिक 3 त्रिक 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 5 त्रिक म्हणजे 15 गुणिले 15 गुणिले
म्हणजे हा जो आहे हा आपल्याला सांगितलेला आहे की 15चा क्यूब आहे, बरोबर. आणि आपल्याला का काढायचा आहे, पॉईंटवाल्या संख्येचा क्यूब रूट काढायचा. मग किती सोपा होता बे हा, तुम्हाला येत नव्हता का बे. पॉईंट नंतर 3 आकडे, तर इकडे याचा क्यूब रूट घेतला आपण, तर पॉईंट नंतर अरे येल झाला. पहा बरं आहे की नाही. देन दुसरा, हा कोणाचा क्यूब हो आता आहे, धांगडधिंगा. 0.04096 प्लस, अरे जर नाही समजून जायला कोणाचा क्यूब आहे तर त्याच्या जवळपासची झिरोवाली संख्या पाहायची. म्हणजे 10चा क्यूब किती येऊन राहिला, 1 2 3 1000. 1000पेक्षा मोठी दिसून राहिली ते. हे बे हे बरोबर. 20चा काढून पहा, 2चा क्यूब किती आहे 8. लहान दिसून राहिली याच्यापेक्षा, म्हणजे हे चोट्टी 10 आणि 20च्या मधामध्ये कुठेतरी लपलेली. मग कोणाच्या लास्टमध्ये 6 येते, कोणाच्या क्यूबमध्ये 6 येते, कोणाच्या क्यूबमध्ये 6 येते, 1 ते 1चा क्यूब, 2चा क्यूब, 2चा क्यूब 6 भरू का तुम्हाला पोत्यात. 4चा क्यूब, 5चा क्यूब, 6चा क्यूब, 7चा क्यूब 343, 8चा क्यूब, 9चा क्यूब. समजलं काही. पहा कोणतीच संख्या रिपीट नाही आहे का. म्हणजे 6 कोणाच्या क्यूबमध्ये येऊन राहिली, 6 वाल्याच्या. तर 10 ते 20 मध्ये 6 वाली संख्या कोण आहे, हे 16 म्हणलं तर 16चा मग अशी 16 होता कोणीतरी. तर इकडे पॉईंट नंतर किती आकडे आहेत, 6. तर याचा क्यूब रूट घेऊन आपण, तर पॉईंट नंतर किती येतील, म्हणजे 0.16 बाहेर पडला असता. मग हा बी छोटा कोणाच्या मधामध्ये आहे, या दोघांच्याच मधामध्ये आहे. आणि आखरीला 2 कोणामध्ये येत आहे, म्हणजे हा 18चा असल. अरे 18चा असल, पण पॉईंट नंतर किती आकडे आहेत, तर 18 लिहिला आपण, पॉईंट नंतर एकच येईल इथं. अरे समजला का. याचा क्यूब रूट हा आला, याचा क्यूब रूट. इकडे पॉईंट नंतर 2 आकडे का बरं आले, सांग बरं तन्मय. 2 संख्येनंतर पॉईंट का बरं दिला, कारण इकडे पॉईंट किती, पॉईंट नंतर किती संख्या होत्या, 6. आणि इथं तिप्पट 3 भाग द्यायला लागते. अरे समजलं का. 3 पट होत असतात. म्हणजे पॉईंट नंतर 1 असेल ना, त्याच्या क्यूब करायचे आहे, तर ते त्याच्या क्यूबमध्ये पॉईंट नंतर 3 संख्या होतात. अरे कळलं. हां, बेरीज करा यांची. 1.9 यांच्या काय काढायचं आहे. अच्छा, याची व्हॅल्यू आहे म्हणते x, म्हणजे हे आहे इक्वल टू, आणि आपल्याला काढायचं आहे अंडर रूट x, म्हणजेच अंडर रूट 1.9, म्हणजेच 196 कोणाच्या 14, तर 1.4. समजलं. तर क्यूब काढायची हे टेक्निक समजली का तुम्हाला. कसं काढतो मी, शून्यवाल्या संख्यापर्यंत जातो, मग पाहतो कोणाच्या मधामध्ये आहे, आणि मग हा 1 ते 10 ते तुम्हाला माहीतच आहेत. अरे बरोबर. ज्याच्या शेवटी 1 असेल त्याच्या क्यूबमध्ये बी लास्टमध्ये 1 राहिलं. 2 असतील तर लास्टमध्ये किती राहील, 3 असतील तर लास्टमध्ये किती राहील, 4 असतील तर लास्टमध्ये किती राहील, 5 असतील 5 मध्ये किती राहील, 6 असतील आहे. हे तर सोपी आहे. चलो आगे बढ़ेंगे. पी म्हणलं तर प्याचा पी म्हणते बरं. असा कोणी बी काही बी पी म्हणला तर प्याचा नाही बरं, किडनॅप करते. तर अंडर क्यूब रूट है ना, पी क्यूब रूट ऑफ पी काढायचा आहे. पहिले पीची व्हॅल्यू तर काढा. तर पीची व्हॅल्यू किती येईल, हा कोणाचा स्क्वेअर आहे, कसा माहित तुम्हाला. 2च्या जागी 3 आहे. हां तेच तर म्हणलो. कोणाचा स्क्वेअर आहे, कसा आला, 4 6 31. 31 कोणाच्या स्क्वेअरमध्ये येते, तर 5च्या स्क्वेअर
6चा स्क्वेअर म्हणजे 25 पेक्षा मोठा आणि 36 पेक्षा लहान. जवळचा रिश्तेदार कोण आहे? इथं 5 पहिला अंक आला असता. जवळचा रिश्तेदार कोण आहे? मोठा आहे तर 56 भागीला बेरीज करा. 8 6 768 भागीला भागाकार करा. 12 सकम 4 राहिले. 12 48. पी ची व्हॅल्यू किती आली? तर क्यूब रूट ऑफ पी किती होईल? सोडवल्या होत्या हबी? वे बहुत हुशार अबे साला कुठे जाता रे ट्युशनले? हा माझ्याकडे तर मला तर नाही दिसा कधी. हा लक्ष द्या आता. हा चौथा नाही झाला असेल. चौथा बी झाला बी साला बहुतच हुशार आहे म्हणजे तुम्ही तर. सगळ्याच्याच झाला खरोखर? कोणाकोणाचा नाही झाला हात वर करा मग एक वेळा. अरे तुम्ही गबदुआ एवढूसा नाही झाला का मी तुम्हाला? मी त्या दिवशीच सांगितलं होतं की बा a टू द पॉवर असा असेल तर याला आपण 1/2 लिहू. त्या 1/2 चा अर्थ काय होते? स्क्वेअर रूट. काय होते? आणि जर 1/3 लिहिलो असतो तर इथं आला असता क्यूब रूट. काय आला असता? लक्षात राहील. अरे प्रॉपर्टी आहे ही समोरच्या चॅप्टरमध्ये. हा ते समोरची प्रॉपर्टी इथं घुसाडून टाकलेली आहे. काहून हसून आली सिद्धिर मला? लवकर सांग ना. ते दात पाडीन आता मी. लवकर सांग. हां ठीक आहे. कोणते? तिघाई जणी ना? तुम्ही तिघाई जणी ना? हां हां थांब तू थांब. तिच्याबरोबर गव्हाबरोबर गव्हाबरोबर कोणाची बिसाई? सोंड्याची बिसाई. रुक जाओ अभी. तो देखो याचा अर्थ होते स्क्वेअर रूट है ना. तर इथं सांगितलं काय आहे की क्यूब रूट काढायचा आहे. कोणाचा? पहिले स्क्वेअर रूट काढा म्हणते. कोणाचा? 24,300 आणि त्याच्यामध्ये 60 मिळवा म्हणते ना. ते जे संख्या भेटल तिच्या का काढा म्हणते? क्यूब रूट. कळलं? तर पहिले हा बघा. हा कोणाचा स्क्वेअर आहे तर ते काढासाठी आपल्याला इकडे जा लागेल कोपच्यामध्ये. 4 आणि 6 एक संख्या 16 243. कोणाच्या स्क्वेअरच्या बीचमध्ये येते तर 225 कोणाचा आहे? आणि 256 अजून 16 म्हणता. 16 म्हणत नको जा. हे बरोबर सोडून देते. ठीक आहे म्हणजे 15 इथून कन्फर्म आहे. अरे 15 कन्फर्म आहे. मागचा नंबर कोणता राहील? तर जवळचा रिश्तेदार कोणाचा दिसून राहिला? याच्या जवळ दिसून राहिला. हा अरे हो फरक रे. याच्या जवळ दिसून राहिला ना म्हणजे मोठावाला घ्यावा लागल. 156 प्लस 60 आणि त्याचं काय काढायचं आहे? मी ना का काढलो आता? स्क्वेअर रूट. काय काढलो? काढलो या संख्येचा स्क्वेअर रूट काढलो. कोण वाजवत आहे वाजा? बेरीज करा आता यांची. 216 अरे अजून 216. हां मग हा कोणाचा क्यूब आहे? निघला. तर हा काय समजलं? हां देन 5वा. आता हा नसेल झाला कोणाचाच झाला. चला बहुत हुशार आहे तुम्ही. हां 216 काही सोडा गिडा काही नाही. आता बघा. आता थोड्या वेळाच्या पहिलेच मी प्रॉपर्टी सांगितलं होतं की n असेल तर याच्या पावर 1/n होते. असा होते का? चुकला ना बैताड आहे नो. अंडर रूट असा असेल तर याला काय लिहू शकतो? 1/n. अरे ठीक आहे. हां तर आता इथं हा हटवायचा आहे मला. हा वाला तर यावाल्या संख्येच्या पॉवरमध्ये काय गेला असता? हे अंदरचा क्यूब जसाचा. अरे बरोबर. आणि त्याच्या पॉवरमध्ये काय गेला असता? 1/.
आणि हा जसाच्या, अरे हो हां आता लक्ष द्या, याच्या हटवायचं आहे मला पुन्हा. तर 0.216च्या पॉवरमध्ये काय गेला असता, हावाला गेला, आणि पहिलेच्या 1/3 आणि त्याच्या बादमध्ये का होता, होता का असा की नव्हता, अरे होता का की नव्हता, अरे होता का की नव्हता, वे होता का, जाऊ द्या. मी काय म्हणतो, हा नको काढा, हा काढून टाका ना. हा कोणाचा क्यूब आहे का 0.6, याची व्हॅल्यू किती आली 0. आणि हा 1/3 आणि हा इंटू झाला असता 3 1 3 दुने 0.6चा का राहिला बरोबर. आणि 0.6चा स्क्वेअर कोण सांगाल मला, वन्स सांगाल, वन्स. हां 0.6चा स्क्वेअर 6चा स्क्वेअर, आता 0.6चा स्क्वेअर असा का, पॉईंट हां 0.36 जमला की नाही, कारण पॉईंट नंतर एक आकडा आहे, स्क्वेअर करून तर किती आकडे येतील, तोच तर काढायचा होता ना, अजून काही काढायचं आहे. चलो आगे बढ़ेंगे फिर. 6 4913 प्लस 9261 इज इक्वल टू एक्स, आणि काढायचं काय एक्स स्क्वेअर. हां तर 4913 आताच पाहिला आपण, 3 कोणाच्या, हुई 3 कुठे येते 7, आणि हा आहे बघा 10,000 ना 8,000च्या बीच मधलाच आहे, अरे हो नाही समजला का, समजते बे आलू बुकार तुम्हाला. सर्दियों के ये दिन है सुहानी, साथी तेरा हूँ, साथ है. म्हणजे हा 7चा क्यूब असेल, 7चा नाही बे 17चा, अरे 17चा असेल ना, अरे 7च्या शेवटी 3 येऊन आला तर 17च्या शेवटी बी काय येईल, बरोबर का नाही भाऊ. हां हां मग हा 10,000 पेक्षा पुन्हा लहान दिसून राहिला, 8,000, 8,000 पेक्षा लहान नाही, मोठा आहे, म्हणजे हा कुठं असेल, हा असेल भाई 20 ते 30च्या मधामध्ये, बरोबर. मग एक कुठं येते, एका जागी येऊन राहिला, म्हणजे कोण असला 8,000च्या जवळ दिसून राहिला, म्हणजे 21. अरे हो का नाही, घ्या असा लिहून देतो तुम्हाला, लहान पोरा आणि तुम्ही. कटला म्हणजे काय आला 17 प्लस बेरीज किती झाली, आणि याच्या काय काढायचं आपल्याला, हे एक्स झाली तर एक्सचा स्क्वेअर म्हणते, म्हणजे 38चा स्क्वेअर, म्हणजेच काढता येते ना तुम्हाला. हां चला सांगा मग. अबे 3चा स्क्वेअर 9, 8चा स्क्वेअर 64, 8 3 24, 24चा डबल, तर इथून का घेतला 4, इकडं प्लस करा, 54 4, 5 प्लस झाले इकडं, वाह 1 किती आला 1 मग कितवा उभे तो झाला तर 12चा क्यूब इंटू 15चा क्यूब, 4चा क्यूब इंटू 5चा भागाकार, 27/6 इज इक्वल टू किती. बघा इकडे लक्ष द्या, कधी पण असा राहिला तर कधी स्क्वेअर वेअर काढत बसू नका, कारण स्क्वेअरला आपण इंटूमध्ये लिहू शकतो,
अबे 12चा स्क्वेअर म्हणते तर मी याले 12 गुणिले 12 लिहितो ना. काय नाही त्याच्या स्क्वेअर काढत बसू, काटपीट होईल ना. नाही होईल तर पाहून ही स्वभावामध्ये जोडून टाकून. तर 12 गुणिले 12 गुणिले गुणिले 15 गुणिले 15 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले इंटू 6/27 जमला का? कसा आला तर हा भागाकारचा चिन्ह आपण इंटू मध्ये केला आणि त्याले का केला? उलटा केला. करू तुम्हाला उलटा आता? वन्स थांब बेटा. 4 1 4 3 4 1 4 3 4 1 4 3 5 1 5 1 5 1 5 1 पादरा 5 1 पादरा 15 किती म्हणलीस? 5 5 1 नाच. आता बघा इकडे 3 गुणिला 3 गुणिला 3 किती झाले? गुणिला अरे बरोबर खाली इंटू गुणिले समजा साइन 7 हात चले साइन 2 12 4 आला नाही आला? समजला का केलं तुम्ही ना? मी गुणाकार किंवा भागाकार किंवा क्यूब काढलो का? हा असा क्यूब काढलो का मी दिमाग लावलो. तुम्हाला आहे का दिमाग? पण मला वाटते बहुत लोकांनी त्याच्या का काढला असतील. कोण काढला होता सांगा क्यूब? लवकर सांगा. हात वर करा. वार शेर. याच्यानंतर लक्षात ठेवाल का? इंटू जर असेल तर त्याच्या क्यूब काढायची किंवा स्क्वेअर काढायची गरज पडत नाही. हा आता बघा हा दिसून राहिला मला 1000 पेक्षा मोठा आणि 8000 पेक्षा लहान. अरे 10चा क्यूब 1 2 3 आणि 20चा क्यूब 2 3 ते 1000 ना 8000च्या बीचमध्येच आहे ना हा. तर अशा कोणत्या संख्या होत्या ज्याच्यामध्ये 1000 ना 8000च्या बीचमध्ये 8 येत होता आखरीले? सर्दियों के ये दिन है सुहानी साथी तेरा ही साथ हो. हा अशा कोणत्या संख्या होता क्यूब होता ज्याच्या लास्ट मध्ये 8 येत होता? 2. तर 10 ते 20च्या बीच मध्ये 2 वाली संख्या कोणती आहे? म्हणजे याचा क्यूब रूट काय निघला असता? प्लस आता हे 8000 पेक्षा मोठी दिसून राहिली तर मग मी 30चा काढतो. मोठा हुशार मी. 30चा किती आहे? म्हणजे हे 8000 ते 27000च्या बीच मध्ये दिसून राहिली 13000. हा मग पाहतो हिच्या आखरीला काय काय मग कोणती आहे रे आपल्या जवळ आहे का? हा 4च्या शेवटी. ते हे 20 ते 30च्या बीच मध्ये आहे म्हणजे कोण असल? ते इथून का निघला? अरे समजला का की नाही समजला? यांची बेरीज किती झाली? आणि 36 मधून काय बाहेर पडला? तर अशा प्रकारे हा चॅप्टर खतम झाला. मी आपली साईन मारून टाकतो जे तुम्ही पहिलेच सोडवल्या होत्या हो का नाही? मग आता याची काय गरज आहे? हा नाही मारू बटन मग बंद. पण काही अठ्ठे नमुने आहेत ते नाही म्हणत सर आम्ही लिहितो नजी म्हणून. लिहा छोट्यानं बंद करे भाऊ.